परभणी शहरातील प्रसिद्ध असलेली अनेक वर्षापासूनची परंपरा असलेल्या सय्यद शाह तुराबुल हक दर्ग्याचा उरूस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि औकाफ मंडळाकडून या ठिकाणी निविदा काढण्यात आली होती आणि ती निविदा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केली आहे। व्यापारी वर्गातून या निर्णयाचं स्वागत होत आहे। अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान आणि माजुलाला या दोघांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन गेले होते आणि त्यानंतर व्यापाऱ्यांचा रोष पाहता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय खरं तर औकाफ मंडळाचा रद्द केला आहे। नेमकं मागच्या वर्षात काय त्यांना अडचण आली, काही व्यापारी आपल्या सोबत आहे। पिछले साल आपको दुकानें लेने में यहाँ पर क्या तकलीफ आई थी और अभी मुख्यमंत्री की इस निर्णय को कैसा देखते हैं आप? पिछले साल ये तकलीफ थी कि जो टेंडर हरास हुआ था 12,000 में देना बोल के और जीएसटी के साथ लगा के, जिसने उन्होंने 12,000 के बजाय 25,000 30,000 मनमाने अपने हिसाब से लिए। बहुत से व्यापारी जो है तो परेशान हो गए और उर्स छोड़ के चले गए कुछ लोगों ने। उसकी वजह ये है कि कोई व्यापारी का मतलब ही नहीं आया, क्योंकि उनको क्या है कमाई को आते आते बेचारे और गरीब दूर दूर से आते, वो लोग परेशान होकर चले गए। और ये मुख्यमंत्री साहब ने जो है जो निर्णय लिए बहुत अच्छा लिया और व्यापारी उससे खुश है। पिछले बार आपको क्या अड़चन आई थी? बहुत व्यापारी यहाँ पर नाराज हुए ऐसा बताया जा रहा है। पिछले बार हर साल आप कितने पैसे देते थे औकाफ को और पिछले साल कितने पैसे लिए थे उन्होंने? हर साल हम 3,700 रुपये देते थे और अब की बारी में उन्होंने 13,000 रुपये का बोल के किससे ज़्यादा लिए किससे कम लिए वो हमको पता नहीं, लेकिन हमारा एक ही है 2023 का जो उर्स हुआ हमारे लिए कोई ख़ास काम नहीं रहा। बाहर के व्यापारी जो भी आए वो भी परेशान और हम यहाँ के सिटी के हम भी परेशान। आज हम 40 से 45 साल से उर्स में दुकान लगाते। ये दुकान इसलिए लगाते कि भाई हमारा घर खर्चा उसके ऊपर चलने वाला है, ये वजह से हम आपके पास रखे। हमको माजुलाला सईद खान साहब मुख्यमंत्री को जो जाके उन्होंने निवेदन दिए और उनका जो निर्णय हुआ हमारी तबीयत बहुत खुश हो गई कि औकाफ बोर्ड ने हमको पुरानी पावती लेके उस पावती के आधार पे जो भी उनका बैठता पैसे का वो हिसाब से हमको पावती देना बस। 100 वर्षाची परंपरा आहे। तुम्ही सुद्धा वैयक्तिक मुख्यमंत्र्यांना जे शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं त्यामध्ये गेले होते। काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी होती आणि मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला? प्रामुख्याने आमचे शिवसेना अल्पसंख्याक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे जेव्हा शिष्टमंडळाद्वारे गेलो आणि त्यांना गेल्या वर्षीची पूर्ण हकीकत ज्यावेळेस त्यांच्या कानावर घातली, या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचा लॉस झाला। वर्षातून एकदा जिल्ह्यातला एक फेस्टिवल असते आणि त्याशिवाय देशभरातून लोक इथे येत असतात। जवळपास 30 लाखापेक्षा जास्त लोक इथं श्रद्धाळू भाविक आणि व्यापारी असे मिळून येतात। पोलीस प्रशासनाचं देखील चांगलं काम असते। इतर हे नगरपालिका वगैरे हे ते सगळं सुविधा म्हणून जत्रा एक मोठ्या प्रमाणात होत असते हा उरूस। परंतु गेल्या वेळी जे घटना घडली त्यामुळे झालं होतं नेमकं मागच्या वेळी औकाफनं अचानक निर्णय बदलला, व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचं बोललं जातंय। नेमकं औकाफचं काय कारण होतं अचानकपणे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दुकानात देण्यासंदर्भात कायदे बदलण्यात? राजकीय दबावापोटी औकाफ बोर्डाने तो निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळे भरपूर व्यापाऱ्यांना त्याची झळा बसली। अनेकांनी तर काही लोकांनी आपले आलेले वाहन हे सुद्धा इथंच म्हणजे त्यांनी जे सामान आणला होता त्यांचा भरपाई न झाला इथंच विक्री करून गेले आणि तो व्यापारी रडत गेला। त्यांचे अश्रू आम्हाला पाहता आले नाही की एकदम काय करावं, म्हणजे आमचं हृदय सुद्धा त्यावेळेस भरून आलं होतं। म्हणून आम्ही आज निर्णय घेतला। शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष सलीम इनामदार या नात्याने आम्ही ह्या प्रश्नाकडे जातीनं लक्ष देऊन आणि सर्व शिष्टमंडळाद्वारे त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली तर महाराष्ट्राचे एकमेव कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मी असा पाहिला की ताबडतोब निर्णय घेणारे एकनाथजी शिंदे त्यांनी स्थगिती मिळाली। पुढचं काय दिशा असणार आहे? पुढची जी दिशा असेल तर वक्फ बोर्डाने ज्या गेल्या ह्याच्या पूर्वीच्या वर्षी जी पावती होती त्याच्या 100-200 रुपयाची वाढ करावी आणि व्यापाऱ्यांनी त्या पद्धतीने ज्यांची दुकाने तिथे त्यांना द्यावं आणि वक्फ बोर्डाने पावती फाडावी। व्यापाऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येतोय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे। ह्याच्यामुळे व्यापारी वर्ग अत्यंत खुश झालेला आहे। जवळपास दिल्ली, आग्रा, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, देशात जेवढे म्हणजे राज्य आहेत तिथून व्यापारी वर्ग इथे येत असते। त्या व्यापाऱ्यांना पर्यंत बातमीद्वारे प्रसार माध्यमाद्वारे आपल्या टीव्ही चॅनलद्वारे माध्यमां लोकांना कळाली आणि त्यानुसार ते व्यापारी वर्ग हा खुश झालेला आहे आणि तो उर्साला येण्याच्या तयारीत आहे। तर एकूणच 100 वर्षाची परंपरा असलेल्या या उर्सामध्ये खरं तर मागच्या वर्षी
औकाफ बोर्डाकडून जाचक अटी लावण्यात आल्या होत्या आणि त्यामुळं अनेक व्यापारी या ठिकाणी त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आणि सर्व व्यापारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला औकाफच्या करवाढी विरोधात स्थगिती दिली आणि त्यामुळं व्यापारी वर्गातून या ठिकाणी समाधान व्यक्त केला जातोय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.